नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025च्या या सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 2 ऑगस्ट या दिवशी चालू घडामोडीचे जेवढेही टॉपचे प्रश्न बनतील, जे की पोलीस भरती, MPSC, UPSC, सरळ सेवा, आर्मी भरती, SSC, रेल्वे भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असतील, ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत। आपला व्हिडिओ रोज संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या चॅनलवर अपलोड होत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर तुम्हाला पोलीस भरतीची ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळवायची असेल तर आपले नाव आणि जिल्हा 9860530764 या क्रमांकावरती व्हॉट्सअपला पाठवून द्या। ही टेस्ट सिरीज एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे। एका टेस्ट सिरीजमध्ये पूर्ण 100 प्रश्न असतील आणि पूर्ण 25-25च्या पॅटर्नप्रमाणे ही टेस्ट सिरीज असेल। तर मग त्यासाठी आपला नाव आणि नंबर 9860530764 या क्रमांकावरती व्हॉट्सअपला सेंड करा। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, 6व्या वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 6व्या वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मग त्याबद्दल काही इतर पॉईंटही पाहून घेऊ। तर मग बघा, वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करत असतं? तर ते राज्यपाल करत असतात। मग सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? तर CP राधाकृष्णन। मग सुरुवातीला 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर मुकेश खुल्लर हे होते, पण त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे ते पद रिक्त झालं आणि म्हणून पुन्हा डॉक्टर नितीन करीर यांची जी 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली। मग वित्त आयोगाची स्थापना कधी झाली असेल? तर वित्त आयोगाची स्थापना ही 1994 मध्ये करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ कोठे स्थापन होणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ स्थापन होणार आहे। तर मग इतर माहिती बघून घेऊ। बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 14 ऑगस्ट 1862 रोजी झाली। तर मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र किती आहे? तर महाराष्ट्र राज्य, गोवा, दादर नगर हवेली, दमण, दीव एवढ्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र आहे। तर मग 4थे जे खंडपीठ आहे त्याची सुरुवात कधी होणार आहे? तर 18 ऑगस्ट 2025 रोजी याची सुरुवात होणार आहे। तर मग पहिले 3 खंडपीठ कुठे आहे? तर पहिलं खंडपीठ आहे छत्रपती संभाजीनगर, दुसरं आहे नागपूर आणि तिसरं आहे पणजी या ठिकाणी गोवा या राज्यामध्ये आहेत। मग सध्याला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे असं विचारलात? आलोक आराध्ये हे सध्याला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक 3, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची नुकतीच घोषणा केली, त्यातील उत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता असे विचारल्यास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कथल नावाचा जो चित्रपट आहे तो केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी सर्वात उत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित केलेला आहे। तर मग याच पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला असेल? तर त्याचं नाव आहे ते श्यामची आई। आणि याच पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेते कोण ठरलेले? तर 2 अभिनेते आहेत। पहिला आहेत शाहरुख खान, जो की जवान या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहेत, आणि दुसरे आहेत विक्रांत मेसी, जे की 12th फेल या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेते म्हणून निवड करण्यात आलेली। तर मग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली या पुरस्कारामध्ये? तर राणी मुखर्जी। कोणत्या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला? तर मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे। प्रश्न क्रमांक 4, ज्ञान भारत मिशन सुरू करण्याची घोषणा कुणी केलेली आहे? तर ज्ञान भारत मिशन सुरू करण्याची घोषणा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। तर ही घोषणा कधी केली? तर 28 जुलै 2025 रोजी। कुठून केली? तर मन की बात या कार्यक्रमातून ही घोषणा केलेली आहे। मग 28 जुलै रोजी कितवा भाग होता मन की बात कार्यक्रमाचा? तर मग 124वा भाग होता। जर तुम्हाला मन की बात कार्यक्रमाविषयी पूर्ण माहिती हवी असेल तर आपण काल टाकलेल्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। तर मग नेमकं हे जे मिशन आहेत कुठलं? तर ज्ञान भारत मिशन, याची काम काय असणार आहे? तर उद्देश काय असणार आहे? तर या ज्ञान भारत मिशनचा उद्देश आहे प्राचीन हस्तलिखिताचे डिजिटायलेशन करणे, हा याचा मुख्य उद्देश आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर आपला जो प्राचीन इतिहास आहे त्याला डिजिटल करण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे। नेक्स्ट प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिली AI अंगणवाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2,
म्हणजेच भारतातील पहिली AI अंगणवाडी महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे. ठिकाण विचारल्यास तर वडधामणा या ठिकाणी, तालुका हिंगणे, जिल्हा नागपूर या ठिकाणी सुरू होणार आहे. मग हिचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मग AI काय आहे? तर AIचा लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. प्रश्न क्रमांक 6. 1 ऑगस्ट 2025 रोजी MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने आपला कितवा वर्धापन दिन साजरा केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 62वा वर्धापन दिन साजरा केला. तर मग MIDCचा लॉंग फॉर्म काय आहे? तर बघा, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा MIDCचा लॉंग फॉर्म आहे. मग MIDCची स्थापना कधी झाली? तर 1 ऑगस्ट 1962 रोजी. तर मग MIDCचे मुख्यालय कुठे? मुंबई या ठिकाणी. सध्याला मग औद्योगिक मंत्री कोण आहे असं विचारलं तर उदय सामंत. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा जन्मदिन 7 ऑगस्ट काय म्हणून साजरा केला जाणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. मग MS स्वामीनाथनचा जन्म कधी झाला असेल असं विचारल्यास तर 7 ऑगस्ट 1995 रोजी झाला. तर मग 2025 हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असल्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे MS स्वामीनाथन यांच्यावर 1-2 प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला 100% पाहायला भेटतील. त्यामुळे यांची पुरेपूर माहिती काढून ठेवा. तर MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री कोण बनले आहे? तर महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री बनले आहेत दत्तात्रेय विठोबा भरणे हे महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री बनलेले आहे. यांचा जर मतदारसंघ विचारल्यास कोणता आहे? तर इंदापूर, पुणे. मग पूर्वीचे पालकमंत्री कोण होते? पूर्वीचे कृषी मंत्री कोण होते असं विचारल्यास माणिकराव शिवाजीराव काकोटे हे होते. नेक्स्ट प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 9. मुख्यमंत्री ग्रामपंचायत अभियान कोणत्या राज्य राबविणार आहे? तर मुख्यमंत्री ग्रामपंचायत अभियान महाराष्ट्र राज्य राबविणार आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा सराव कोठे आयोजित केला होता? तर भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा युद्ध सराव सिक्कीम या राज्यामध्ये आयोजित केला होता. आजचे आपले 10 प्रश्न पूर्ण संपलेले आहे. आशा करतो तुम्हाला पूर्ण प्रश्न समजले असतील तर ते पूर्ण तुम्ही लिहूनही घेतले असतील. तर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळतील. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.